मोठी पंक्तीची भाऊ मले अशी आवड मोठी आवत नसो नसो सरमत नाही कुठी आवत नसो नसो सरमत नाही कुठी अरे फुल्ला अशीन सांगायचं समजून आपण घ्याव नाही सांगितलं त्यानं आपल्याला आवत आमंत्रण नाही दिलं त्यानं आपल्याला सोडलं तर आपण त्याला सोडता काय नाही आणि सर अरे फुल्ला अशीन सांगायचं समजून आपण घ्याव गावातल्याच माणसाले परक कायले पाव अरे सुटबुट घालून कपडे ठेवाव चांगले कडक इस्तरीत लोकईले वाटाव असं भाऊ आहेत आमंत्रित अरे पंगत दिसली मले की लय होते घाई कधी बसतो कधी नाही मग सुचत नाही काही अरे बसाव अशा जागी जथून वाढ सुरू होते अरे बसाव अशा जागी जथून वाढ सुरू होते पडत नाही पट्टा नुकसान कमी होते अरे श्लोकाच्या भानगडीत कधीच पडू नाही तेवढ्या टाइमात एक जपन होते पोई पंक्तीत एक घास 32 वेळा चावत नसतात बाबा तू घरी चावणं किती चावतो कारण का पंक्तीत चावणं ही अंधश्रद्धा आहे आणि घरी जर 32 वेळा चावला तर त्यात विज्ञान आहे पंक्तीत एक घास 32 वेळा चावत नसतात बाबा उठून गेली पंगत उपाशी रायशीन भावा पंक्तीत बोलूच नाही काही लक्ष ताटातच द्यावं पंक्तीत बोलूच नाही काही लक्ष ताटातच द्यावं आणि खपाखप घ्यावा भाषण पाणीच नाही प्यावं अरे शेजाऱ्याले वाढावं अधिक म्हणा घेणं भाऊ घेणं आणि त्याले म्हटलं घेणं तेव्हा आपला फायदा दुप्पटीनं अरे जेवताना लावाव शर्यत कोण किती खाते दुसऱ्याच्या घरी जेवताना लावाव शर्यत कोण किती खाते कलाकारीनं अशा आपला बजेट पुरा होते अरे तेरवीचं जेवण भाऊ कधी सोडू नाही त्याच्यासाठी कोणता खर्च लागत नाही अरे पहिल्या पंक्तीत जेवायची खरी मजा येते शेवटी भाजीवरची तर्यन बुंदी गायब होते अरे बफे मध्ये गेल्यावरती तिथं जो नवीन आयटम असला तो खाल्ला पाहिजे बफे मध्ये गेल्यावरती गुलाबजामुनच खावा पण थोडी भाजी संग राजा खेटे गायले घ्याव अरे अंगठी घालून बोटात एक दुसऱ्याच्या घरी अंगठी घालून बोटात एक अतिवाळ